भीमराव साहेब आंबेडकर जे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, यांनी जाहीर केलंय की 20 मार्च 2027 साली भारतीय बौद्ध महासभेचे 1 लाख सैनिकाचं टार्गेट दिलेलं आहे संपूर्ण देशाला। 20 मार्च 2027 1 लाख समता सैनिक दलाचे जवान बनवण्याचा निर्माण करण्याचा निर्धार केलेला आहे भीमराव आंबेडकर साहेबांनी। त्या अनुषंगानं संपूर्ण भारतभर आणि आज ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या उल्हासनगर तालुक्यामध्ये समता सैनिक दलाच्या सैनिकांचा हा मेळावा आज सुरू होत आहे आणि आज या मेळाव्याला मोठ्या संख्येने उल्हासनगर तालुक्याचे समता सैनिक दलाचे सैनिक आज उपस्थित आहे। तर या निर्धारासाठी निघालेल्या भारतीय बौद्ध महासभेला आपल्या चॅनलच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची निर्मिती 20 मार्च 1927 साली केली आणि या घटनेला येणाऱ्या 2027 साली 20 मार्चला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। तेव्हा अमृत महोत्सव साजरा करत असताना भीमराव साहेब आंबेडकर जे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, यांनी जाहीर केलंय की 20 मार्च 2027 साली भारतीय बौद्ध महासभेचे 1 लाख सैनिकाचं टार्गेट दिलेलं आहे संपूर्ण देशाला। आणि मी म्हणतो उल्हासनगर तालुका अतिशय अग्रेसिव्ह आहे, या कामामध्ये अतिशय पुढारलेला आहे की त्यांनी याची सुरुवात केलेली आहे। हा मेळावा म्हणजे 20 मार्च 2027 सालचा जो आपला कार्यक्रम समारोप होणार आहे या 100 वर्षाचा, त्याची एक सुरुवात आहे। आणि म्हणून मी ठाणे जिल्हा उल्हासनगर तालुका या कार्यकर्त्यांना सैनिकांना खूप खूप अभिनंदन करेन आणि आपले गाव तिथं शाखा युनिट समता सैनिक दलाचं भारतीय बौद्ध महासभेची शाखा आणि त्याचबरोबर समता सैनिक दलाचं युनिट आणि घर तिथं सैनिक, हा जो महाउपास मीराताई आंबेडकरांचा संदेश आहे तो गावागावापर्यंत घेऊन जाण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे। तेव्हा या मेळाव्याला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो आणि आपले रजा घेतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। गुरुजी, आज जो मेळावा लावण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये मग प्रशिक्षणामध्ये मुख्य प्रशिक्षण काय असेल, कशावर भर असेल? या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो धम्मप्रचारक आहे, मग तो भिक्षू असेल, केंद्रीय शिक्षक असेल, बौद्धाचार्य असेल, सामनेर असेल, हा प्रशिक्षित असला पाहिजे। सैनिक असेल तो प्रशिक्षित असला पाहिजे। आणि नेमकं आजच्या या मेळाव्यामध्ये या सैनिकांना अधिक चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षित करणं हा या मेळाव्याचा हेतू आहे। आणि म्हणून या डिसिप्लिन, शिस्त, त्यानंतर परेड आणि समता सैनिक दलाची जे काही कार्य आहे हे या मेळाव्याच्या माध्यमातून सांगितलं जाईल। समता सैनिक दलाचा सैनिक कसा असला पाहिजे, त्याच्याकडे कुठले गुण असले पाहिजे, हे या मेळाव्याच्या माध्यमातून सांगितलं जाईल। आणि पूर्ण उल्हासनगर तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा आदर्श सैनिक, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो समाज आहे, सत्शील, सद्वर्तनी, सदाचारी, बुद्धी प्रामाण्यवादी समाज निर्माण करण्यासाठी ही जबाबदारी समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक हे सर्व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलाचे स्टार प्रचारक आहे। आणि म्हणून तो सैनिक अतिशय बिनीचा, शिस्तबद्ध, व्यसनमुक्त, अंधश्रद्धा मुक्त, देव दैववाद या भ्रामक संकल्पनेतून मुक्त असा सैनिक असला पाहिजे, अशी या मेळाव्याची संकल्पना आहे। गुरुजी, सध्या भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्ह्याकडे सध्या रजिस्टर समता सैनिक दलाचे सैनिक सध्या आकडा किती आहे साधारण? या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये भारतीय बौद्ध महासभा कार्य असेल किंवा समता सैनिक दलाचं कार्य असेल, यामध्ये ठाणे जिल्हा आघाडीवरती आहे। आणि या ठिकाणी समता सैनिक दलाची जी संख्या आहे ती 2500 सैनिक अशी संख्या आहे। आणि आपलं उद्दिष्ट आहे की
येणाऱ्या दोन वर्षामध्ये 10,000 सैनिक समता सैनिक दलाचे ग्राउंड वरती दिसले पाहिजे आणि तसा समारोपीय मेळावा आपण मोठ्या ग्राउंड वरती इथं उल्हासनगर मध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जे मोठ्यात मोठं ग्राउंड आहे त्याच्यावरती आपला समता सैनिक दलाचं जे काही अधिवेशन आहे किंवा समता सैनिक दलाचा कॅम्प आहे तो होईल. त्याची सुरुवात आजपासून आपण करतो. धन्यवाद. म्हणजे आता हा जो आजचा मेळावा होत आहे, आज भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत उल्हासनगर शाखेमध्ये हा मेळावा होत आहे. तर आपण या मेळाव्या निमित्तानं आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने उल्हासनगर तालुक्याचे जे सैनिक समता सैनिक दलाचे उपस्थित आहेत, यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? या मेळाव्याच्या निमित्तानं मी हेच सांगू शकतो, खरं म्हणजे तसं जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्याचं नाव पूर्ण राज्यामध्ये भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या राज्यामध्ये नावलौकिक आहे. आणि त्याच्यात आपण पाहता 2020 मध्ये 19-20 हा काळ एकदम बेकार काळ होता, ज्याला कोरोना काळ म्हणून ओळखलं जायचं. आणि त्या काळामध्ये आपल्या उल्हासनगर तालुक्याच्या बहादूर सैनिकांना समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांना चैत्यभूमी या ठिकाणी मुंबईला जाऊन सेवा दिलेली आहे. आणि ही सर्व गोष्ट आम्हाला पण खूप घोषणा होत आहे, कारण आम्ही ठाणे जिल्ह्याचे असल्यामुळे हा आमचा पण गौरव आहे. आणि हे सैनिक एवढे पट्टीचे म्हणजे तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व पुरुष सैनिक आणि महिला सैनिक यांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि ते आदरास पात्र आहेत. धन्यवाद.